नमस्कार, मी वर्षा जाधव टीव्ही 10 महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत। जाणून घेऊया आजचे ठळक वृत्त। सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी प्रचंड आर्थिक संकटात सापडलेला आहे। निसर्गाची अनियमितता व अवकाळी पाऊस या दृष्टीचक्रामुळे शेतकरी आत्महत्या करीत आहे। हे सर्व थांबविण्यासाठी शेतकरी एकजून संपावर असल्याने बाजारामध्ये भाजीपाला व कडधान्यांची आवक कमी झाल्याने त्याचा परिणाम सर्वसामान्य जनतेवर झालेला आहे। त्यामुळे जास्त भावाने भाजीपाला विकत घ्यावा लागत आहे। सुप्रीम कोर्टाचा निर्णय असल्यावर सुद्धा सर्रास दारू विक्री केली जात आहे। मुख्य प्रश्न अवैध दारूबाबतच्या अपूर्ण कायद्याविषयी आहे। आज अवैध दारू हा जामीनपात्र गुन्हा आहे। कितीही वेळा अटक झाली तरी लगेच सुटका होत असल्याने विक्रेत्यात कायद्याची भीती उरलेली नाही व यामध्ये पोलीस प्रशासनाचे अर्थपूर्ण दुर्लक्ष होत असल्याने दारू विक्री होत आहे। झाडे लावा झाडे जगवा अशी मोहीम राबवित असल्याने धरणगाव तालुक्यात नियमांना दाब्यावर बसवून सर्रास वृक्षतोड सुरू असून याकडे वन विभागाचे अर्थपूर्ण दुर्लक्ष होत असल्याचा आरोप निसर्ग प्रेमिकांकडून केला जात आहे। वृक्षतोड व्यापारी आणि वन विभाग यांच्यात असलेली अर्थपूर्ण मिलीभगतच वृक्षतोडीची मूळ कारण असल्याने बोलले जाते। तालुक्यात प्रशासकीय पातळीवर पाहिले तर वृक्ष लागवडीचे व नंतर ते वृक्ष जतन झाल्याचे प्रमाण अत्यंत अल्प आहे। या बातमीपत्रात इथेच थांबू। तोपर्यंत पाहत रहा टीव्ही 10 महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।